आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून। हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। बीड परभणीच्या दुर्घटनेवर आज चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते। मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना चर्चेचं आश्वासन दिलं गेलेलं आहे। विरोधक सरकारला आता घेरण्याच्या तयारीत आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत। विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनही केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ईव्हीएम विरोधात असो, बीडच्या प्रकरणावर असो किंवा परभणीच्या प्रकरणावर असो, राज्य सरकारवर टीका करताना दिसलेले आहेत। आज सुद्धा अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत नागपुरातून आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। बीडचा विषय असो, परभणीचा विषय असो, ईव्हीएम विरोधात सुद्धा घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच्या आडून महायुतीवर टीकास्त्र सुद्धा डागण्यात आलेलं आहे। आज दुसऱ्या दिवशी कोणकोणते विषय हे गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येते? प्रज्ञा, खरं तर आजचा हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस जो आहे तो निश्चितचपणाने गदारोळाचा होण्याची शक्यता आहे। जरी का संख्याबळ महाविकास आघाडीच्या आमदारांचं तितकंसं नसेल, म्हणजे 50 आमदार जे आहेत ते केवळ महाविकास आघाडीचे आहेत आणि त्यातील किती मोठे नेते जे आहेत ते आक्रमक भूमिका घेतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। कारण का आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो विरोधकांकडून निश्चितचपणाने बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी ज्या प्रकारे घटना घडल्या त्या घटनांवरती मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ जो आहे किंवा त्याच्यावरती उत्तरं जी आहेत ती मुख्यमंत्र्यांना द्यावी लागतील। कारण का काल शोक प्रस्ताव असल्यामुळे याबाबत चर्चा जी आहे ती होऊ शकली नाही, परंतु आजच्या दिवशी जे आहे ते दोन विधेयकं समोर येतील आणि त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे। म्हणून या विषयांवरती प्रामुख्याने जे आहे ते आजचं संपूर्ण अधिवेशन पार पडेल। विधानसभेचं देखील आणि विधान परिषदेचं देखील कामकाज जे आहे ते पूर्णपणे या दोन्ही घटनांवरती विरोधकांकडून चांगल्याच पद्धतीने जे आहे ते सत्ताधाऱ्यांचा समाचार जो आहे तो घेतला जाऊ शकतो। त्यामुळे आजच्या या दिवसाचं खूप महत्त्व आहे, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून कालच्या दिवशी देखील ईव्हीएमच्या विरोधात पायऱ्यांवरती जे ते आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी करण्यात आली, आंदोलन करण्यात आलं। परंतु आता आजच्या दिवशी नेमकं सभागृहात काय होतं हे खूप महत्त्वाचं आहे। कारण का पहिलं अधिवेशन आपल्याला पाहायला मिळतं ज्या ठिकाणी जवळपास सत्ताधारी आमदार 230-232 आहेत, तर दुसरीकडे विरोधक केवळ 50-52 आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विषय आहेत सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी, परंतु संख्याबळ कमी असल्यामुळे हे सगळ्याचं नियोजन जे आहे ते विरोधकांकडून नेमकं कसं केलं जाणार आहे, विरोधकांकडून नेमके काय प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत आणि बीडच्या आणि परभणीच्या घटनेवरती सत्ताधारी पक्षाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून नेमकी काय उत्तरं विरोधकांना मिळणार आहेत आणि या सगळ्याची उत्तरांनी निश्चितपणाने विरोधकांचा जो आहे तो कुठेतरी सन्मान राखला जाईल का किंवा विरोधकांना उत्तर देऊन या सगळ्यांवरती शिक्कामोर्तब किंवा चर्चेला अंत मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रज्ञा जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान अधिवेशनात नेमकं काय कामकाज चालणार आहे पाहूयात। 14 अध्यादेश पटलावर ठेवून विधेयकाचं स्वरूप देण्यात येणार आहे। त्याचबरोबर 6 नवीन विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे। एकूण 16 विधेयक सभागृहात मांडली जाणार आहे। दरम्यान हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार आहेत तेही पाहूयात। परभणी हिंसाचार, बीड सरपंच हत्या प्रकरण, बनावट औषध प्रकरण, त्याचबरोबर कुर्ला बस अपघात, सोयाबीन आणि कापूस हमीभाव।